नमस्कार, मी रवींद्र ढवळे, अमरिंद मंडळाचा सहकार्यवाह कला विभाग प्रमुख. अमरिंद मंडळ आयोजित 75व्या वसंत व्याख्यानमालेतील हे आजचं 8वं पुष्प. CNN, IBN आणि रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे रियल हिरो हा पुरस्कार, लुई ब्रेल शिक्षण संस्था परतूरतर्फे लुई ब्रेल पुरस्कार, दीपस्तंभ जळगावतर्फे विवेकानंद पुरस्कार, स्नेहालय अनामप्रेम अहमदनगर यांच्यातर्फे लुई ब्रेल पुरस्कार, वी नीड यू ठाणे या संस्थेतर्फे सेवावर्ती पुरस्कार, इन मुंबई या चॅनलचा सॅल्यूट मुंबई हा पुरस्कार, नॅब चिपळूण यांच्यातर्फे बाई रतनबाई घरडा पुरस्कार, हे आणि असे अनेक पुरस्कार प्राप्त करणारे जगभरात ब्रेल मॅन ऑफ इंडिया या नावानं प्रसिद्ध असलेले आजचे आपले व्याख्याते आहेत श्री स्वागतजी थोरात. खरं तर ते ह्याच्या व्यतिरिक्त किंवा जास्ती प्रसिद्ध आहेत. चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक आणि दिग्दर्शक म्हणूनही हे एका माणसाच्या अंगात किती वेगवेगळ्या कला आहेत याचं एक चांगलं उदाहरण स्वागतजी थोरात. त्यांच्या कार्याचा धावता आढावा जरी घ्यायचा म्हटला तरी त्यांच्याच व्याख्यानातली 5 मिनिटं ते माझ्यासाठी स्पेअर करतील याची खात्री आहे. 1998 साली स्पर्शगंध हा ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक त्यांनी प्रकाशित केलाय. 2008 साली स्पर्श ज्ञान हे देशातील पहिलं नोंदणीकृत ब्रेल लिपीतील मराठी भाषेतील पाक्षिक त्यांनी काढलंय. आणि 2012 पासून रिलायन्स दृष्टी या पाक्षिकाचे ते मुख्य संपादक असून जगातील सर्वात जास्त छापलं जाणारं व वाचलं जाणारं ते हिंदी भाषेतील पाक्षिक आहे. आणि याच्या पुढची पायरी लवकरच 8 ते 14 या वयोगटातील अंध विद्यार्थ्यांच्यासाठी देशातील ब्रेल लिपीतील पहिलं मासिक ते सुरू करणार आहेत. त्या मासिकासाठी आमच्यातर्फे त्यांना शुभेच्छा. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो मराठी पुस्तकं ब्रेल लिपीत भाषांतरित नाहीत तर लिप्यांतरित केलेली आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज महाराष्ट्रातील 22 महाविद्यालयात ब्रेल ग्रंथालय सुरू झालेली आहेत. 2013 साली त्यांनी भारतात प्रथमच ब्रेल टेबल कॅलेंडर तयार केलं जे अंध आणि डोळस दोघेही वापरू शकतात. काही दिवसापूर्वीच वृत्तपत्रात आलेलं होतं, म्हणजे अगदी हल्लीच अंध आणि डोळस व्यक्तींनाही स्वयंपाकघरात उपयोगी पडेल अशा ब्रेल व देवनागरी लिपीत असलेल्या मराठी चिठ्ठ्या म्हणजे स्टिकर्स त्यांनी तयार केलेत. ते डब्यावरती चिकटवलेत की बरोबर तुम्हाला जास्ती शोधाशोध करावा लागणार नाही. त्या स्वागत सरांनी तयार केल्यात आणि भारतातल्या त्या अशा प्रकारच्या पहिल्याच चिठ्ठ्या आहेत. ह्याच्याबरोबर आता थोडासा परिचय रंगभूमी. स्वागत सरांना अंधांची रंगभूमी असंच म्हटलं जातं. पुण्यात झालेल्या महापौर करंडक या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील 1997 साली 88 कलाकारांना घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेली स्वातंत्र्याची यशोगाथा ही एकांकिका गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली गेलेली आहे. त्याच्यानंतरचा त्यांचा दुसरा विक्रम 2000 साली 44 अंध कलाकारांना घेऊन त्यांनी पु ल देशपांडे यांचं 3 पैशाचा तमाशा हे व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलं. आणि व्यावसायिक रंगभूमीवरती अंध व्यक्तींनी सादर केलेलं, संपूर्ण अंध व्यक्तींनी
असं हे पहिलंच नाटक ठरलं. नाट्यदर्पण आयोजित कैलासवासी दाजी भाटेवडेकर पुरस्कृत पहिल्या संगीत एकांकिका स्पर्धेतील जवळजवळ सगळी पहिली बक्षिसं त्यांच्या एकांकिकेला मिळाली होती. एकांकिका होती संगीत समिती स्वयंवर. त्याची संकल्पना आणि दिग्दर्शन स्वागत थोरात. अंधांचं जगणं सोपं व्हावं यासाठी एक खास प्रशिक्षण पद्धत त्याने विकसित केली असून महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात स्वयंसिद्धता कार्यशाळा म्हणजे मॉबिलिटी वर्कशॉप्स त्याने घेतलेली आहेत आणि त्या वर्कशॉप्समधून हजारापेक्षा जास्ती प्रशिक्षक त्यांनी तयार केलेत. मित्रहो, स्वागत थोरात यांचे कार्य, अंधांनी सादर केलेले नाट्यप्रयोग आपण आता ऐकूया, पाहूया त्यांच्याच तोंडून आणि चित्रफितीद्वारे. नमस्कार. खरं तर वसंत व्याख्यान मालेमध्ये बोलण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. बोलणं हा माझा प्रांत नाहीये. मी तसा कृतिशील माणूस आहे. आता जो माझा परिचय करून दिला, थोडक्यात परिचय, तो ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की हे मी कधी सुरू केलं आणि का सुरू केलं. मी माझी पार्श्वभूमी थोडी आधी सांगतो आणि मग आपण माझ्या प्रवासाकडे जाऊयात. माझं बालपण चंद्रपूर सारख्या आदिवासी भागामध्ये गेलं आणि त्यानंतरचं शालेय शिक्षण सगळं नगर सारख्या मोठ्या खेड्यामध्ये गेलं. मी चंद्रपूरहून जेव्हा नगरमध्ये आलो तेव्हा माझी भाषा विदर्भातली काहीशी हिंदी प्रचूर, काहीशी आदिवासी बोली शब्द असलेले आणि अशी भाषा असलेल्या मुलाला सर्वसाधारण प्रमाण भाषा बोलणाऱ्या समूहाकडून, मुलांच्या समूहाकडून जो त्रास होतो तो मला सुरुवातीच्या काळामध्ये झाला आणि तिथून माझा हा प्रवास सुरुवात झाली. या प्रवासाला सुरुवात झाली. हिंदी, मराठी, न असे अनेक बोलण्यामध्ये माझे दोष होते. ते कटाक्षाने मी टाळत आलो, सुधारत आलो आणि आजपर्यंत इथपर्यंत आलोय. ह्यापूर्वी तुम्ही माझं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं नसेल, कारण मी ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रामध्ये ही कामं पूर्वी कोणी केलेली नव्हती. 1991 पर्यंत मी नगरमध्ये होतो. 91 साली नगर सोडून पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये माझा स्ट्रगलिंग पिरियड चालू होता. नागपूरच्या जनवाद नावाचं जे वृत्तपत्र आहे त्याचा पुण्यातला प्रतिनिधी, पुणे पश्चिम विभागाचा म्हणून मी काम करत होतो, पत्रकारितेत होतो आणि एकीकडे नाटकामध्ये काहीतरी करावं अशी धडपड चालू होती. आणि ही धडपड चालू असताना मी नगरमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते. सदाशिव अमरापूरकर हे आमच्या नाटकाच्या ग्रुपचे प्रमुख होते. चिन्ह नाटक वगैरे तेव्हापासून सुरुवात झालेली. मी जेव्हा पहिल्यांदा नाटकाच्या तालमीला गेलो, माझा एक मित्र नाटकाच्या तालमीला घेऊन गेला मला आणि त्यांनी तात्यांना सांगितलं, आम्ही अमरापूरकरांना तात्या म्हणायचो, की तात्या ह्याला नाटकात काम करायचंय. अमरापूरकरांनी माझ्याकडे खालून वर पाहिलं, म्हणाले नाव काय? मी म्हणालो स्वागत. आडनाव? म्हणालो थोरात. नाटकात काम करायचंय? म्हणालो हो. उद्यापासून नाटकाच्या तालमीला यायचं? म्हणलं येतो. नाटकाच्या तालमीच्या आधी 15 मिनिटं यायचं आणि तालमीचा हॉल झाडून काढायचा.
दुसऱ्या दिवसापासून मी नाटकाच्या तालमीला जायला सुरुवात केली. आधी जाऊन नाटकाच्या तालमीचा हॉल झाडायचा, त्याच्यानंतर प्रमोशन मिळालं, पिण्याचं पाण्याचं माठ भरून ठेवणं. काही दिवसानंतर मग प्रमोशन मिळालं, चहा सांगणं, कॉफी सांगणं. आमचे जे सिनियर कलाकार होते त्यांच्यासाठी सिगरेटची पाकिटं आणणं. आणि हे सुरू झालं आणि नाटकाची तालीम झाली की मी एका कोपऱ्यात बसायचो. मी मुळातलं चित्रकार आहे आणि मग नाटकाच्या तालमीचे स्केचेस काढत बसायचो. लक्ष सगळं तालमीकडे. मग एके दिवशी मला प्रॉम्प्टरचं प्रमोशन मिळालं. एक नाटकातली नवीन गोष्ट कळली. मग एक दिवस आमचा म्युझिक ऑपरेट करणारा आला नव्हता. मग तात्याने विचारलं, करशील का, तुला माहिती आहे ना सगळं? म्हणालो हो माहिती आहे. मग म्युझिक ऑपरेट करायला शिकलो. मग लाईटवाला आला नाही, मग लाईटचं काम शिकलो. नगरमध्ये आमचे केसकर सर होते, ते मेकअपमन होते. त्यांनी वयोमानामुळे मेकअप करणं बंद केलं. तर आता काय करायचं? तर आमचे ग्रुप लीडर निसर्ग म्हणाले, स्वागत, तू करशील का? तू चित्रकार आहे, तू मेकअप कर. मग मी मेकअप शिकलो, नेपथ्य शिकलो. नाटकाच्या सगळ्या अंगांचा अभ्यास माझा असा प्रात्यक्षिकांमार्फत सुरू झाला आणि त्यातनं माझ्यातला दिग्दर्शक घडत गेला. पण हे सगळं करत असताना मला प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच काम मिळालं नाही. कारण माझं दिसणं, माझं बोलणं, आपल्याकडे अजूनही प्रमुख भूमिका जरा बऱ्या दिसणाऱ्या लोकांना दिल्या जातात. ज्यांची भाषा शुद्ध आहे त्यांना दिल्या जातात. त्यामुळे माझ्या बाबतीत त्या भूमिका वाट्याला येण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी काय करू शकतो? तर मी नेपथ्य करू शकतो, मी मेकअप करू शकतो, मी म्युझिक करू शकतो, मी प्रकाश योजना करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी मी निष्ठेने करायला सुरुवात केली आणि मग माझं हळूहळू दिग्दर्शनाकडे लक्ष वळालं. मग मी काही एकांकिका, बालनाट्य त्याचं दिग्दर्शन करायला सुरुवात केली. आणि मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की हे सगळं जे चाललेलं आहे ते नाट्यशास्त्राच्या नियमांनुसार चाललेलं आहे आणि नाट्यशास्त्राचे नियम मोडून कोणीही काहीही करत नाही. आपण कितीही जरी प्रायोगिक म्हणालो तरी ते सगळं नाट्यशास्त्राच्या नियमांच्या चौकटीमध्ये आखलेलं असतं. मग मी नाट्यशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी नाटकाला आवश्यक आहेत त्यातली एक एक गोष्ट टाळून नाटक करायला सुरुवात केली. एका एकांकिकेमध्ये म्युझिक नाही, एका एकांकिकेमध्ये लाईट्स नाही, एका एकांकिकेमध्ये मेकअप नाही, असे वेगवेगळे प्रयोग करत गेलो. आणि हे शांतपणे माझं चालू होतं. आणि मी 91ला पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे म्हणून माझी धडपड चालू होती. पण तुमच्यापैकी जे पुण्यामध्ये राहिलेले आहेत त्यांना नक्की माहिती आहे की पुण्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना सहसा शिरकाव दिला जात नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते तुमची खूप कसोटी पाहतात आणि त्यांच्या कसोटीला उतरल्यानंतरच त्या ग्रुपमध्ये तुमचा शिरकाव होतो. दुर्दैवाने मी कोणाच्याच कसोटीला उतरलो नाही. मग आता नाटक कसं करायचं? नाटक करायचं तर कलाकार पाहिजेत. मग मी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन पाहिलं. भरतनाट्य मंदिरचा एक नाट्यशास्त्राचा त्यांचा कोर्स आहे, तिथे मी प्रवेशाला गेलो की तिथे 4 मुलांच्या ओळखी होतील आणि त्यांना घेऊन आपण नाटक करू. पण तिथे प्रवेशासाठी मुलाखत होती. त्या मुलाखतीत त्यांनी विचारलं की काय केलंय आणि काय करण्याची इच्छा आहे. मी प्रामाणिकपणे सांगितलं की मला दिग्दर्शक व्हायचं आहे. ते हसले आणि म्हणाले, दिग्दर्शक होणं इतकं सोपं नसतं. आमच्याकडे 20-20 वर्ष लोक काम करतात तेव्हा त्यांना दिग्दर्शन करायला मिळतं. म्हणून त्यांनी मला प्रवेश नाकारला. आता पुढे काय करायचं? मी आपलं शांतपणे काहीतरी शोधत होतो आणि अचानक एक संधी मला मिळाली. एका कार्यक्रमामध्ये बालचित्रवाणीचे निर्माते ज्योतिराम कदम यांची ओळख झाली आणि ते मला म्हणाले की उद्या माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा, मला तुमच्याशी बोलायचं आहे.
माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता की पुण्यामध्ये कोणीतरी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवून त्यांना आपल्याला बोलायचं आपल्याशी. मी दुसऱ्या दिवशी बालचित्रवाणीमध्ये गेलो, त्यांनी चहा मागवला, बसवलं आणि त्यांनी दुसरा बॉम्ब टाकला. ते म्हणाले की आम्ही एक माहितीपट तयार करतोय, त्याची संहिता तुम्ही लिहा. आता तोपर्यंत माझा माहितीपटांशी संहितांशी काहीही संबंध नव्हता, मी लेखक नाहीच आहे. आणि त्यांनी मला स्वतःहून ऑफर दिली की ही संहिता तुम्ही लिहायची. धक्का तर होताच, पण विचारलं की आपण माहितीपटाचा विषय काय आहे. ते म्हणाले अंध विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती ह्या विषयावर माहितीपट करायचा आहे आणि तो बालचित्रवाणीच्या कार्यक्रमांमध्ये इतर मुलांसाठी दूरदर्शनवर दाखवायचा आहे. मी हादरलोच, कारण 1993 साल होतं ते. तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारामध्ये एकही अंध व्यक्ती नव्हती. मी एकही अंध व्यक्ती जवळून सुद्धा पाहिलेली नव्हती. मग जी व्यक्ती जवळून पाहिलेली नाही त्या समूहाबद्दल माहितीपट लिहायचा, तर त्याचा अभ्यास करावा लागणार. मी त्यांना म्हणालो, मला हा विषय माहिती नाहीये. ज्योतिराम कदम हसले आणि म्हणाले, करा अभ्यास. मी म्हणालो, कुठे करू अभ्यास? तोपर्यंत मला अंधांबद्दल काहीही माहिती नव्हती. अंध विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा असतात हेही माहिती नव्हतं. ते हसले. त्यांनीच त्यांच्या टेबलवरून पुण्यातल्या 2 अंधशाळांना, एक कोथरूडला आणि कोरेगावला आहे. कोथरूडला मुलींची शाळा आहे, कोरेगाव पार्कला मुलांची शाळा आहे. तिथे फोन केले, त्यांना सांगितलं उद्यापासून हे स्वागत येतील, त्यांना माहिती द्या, आपल्याला असं माहितीपट तयार करायचं आहे. त्यांनीच मला अंधशाळांचे पत्ते दिले आणि दुसऱ्या दिवशीपासून माझं त्या अंधशाळांमध्ये जाणं सुरुवात झाली. कारण मला मिळालेली ही संधी सोडायची नव्हती. पुण्यामध्ये स्वतःहून एक काम मिळालेलं आहे, तर काहीही प्रयत्न करून ते काम पूर्ण करायचं होतं. म्हणून मी अंधशाळांमध्ये जायला सुरुवात केली. सुरुवातीच्या 4-5 दिवसांमध्ये माहितीपटाचा जो विषय होता, अंध विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती, तो विषय मला कळाला. कारण आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाणीकरण झालेलं आहे. कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं हे ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने ती शैक्षणिक संस्था चालत असतात आणि शिक्षण दिलं जातं. तसं अंध विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती ठरलेली आहे. त्यांना बालवाडीमध्ये 4थीपर्यंत कुठले विषय शिकवायचे, कसे शिकवायचे, तो विषय मला कळाला. परंतु त्या मुलांमध्ये, त्या शाळांमध्ये वावरताना माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. मला खूप प्रश्न पडतात. तसा तो प्रश्न निर्माण झाला की आपल्याकडे दिवे गेले तर आपण उजेडाचा दुसरा कुठला तरी स्रोत शोधत असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणे कंदील लावा, मेणबत्ती लावा, अशा पद्धतीने उजेड आपल्याला हवा असतो. मग माझ्या मनामध्ये येत होतं की कायम डोळ्यासमोर अंधार घेऊन ही मुलं कशी वावरत असतील आणि ते आपला आजूबाजूचा परिसर कसा समजावून घेत असतील. शैक्षणिक शिक्षण हा वेगळा भाग आहे, पण रोजच्या जीवनातलं जीवन कसं ते सहज सोपं करत असतील. तर मी मुलांशी बोललो. 4थी-5वीतली मुलं होती, त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मी शिक्षकांशी बोललो. आश्चर्य म्हणजे 16 वर्ष अंधशाळांमध्ये काम करणारे शिक्षक म्हणाले, आम्ही हा विचारच केला नाही. आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे त्यांना शिकवतो, ते मोठे होतात, पण ते अंधाराचा मानसिकतेचा हा विचार आम्ही केलाच नाही. मोठा धक्का होता मला तो. मी मुख्याध्यापकांशी बोललो, शिक्षण संस्था चालकांशी बोललो. सगळ्यांचं एकाच पद्धतीचं उत्तर होतं की नाही, आम्हाला काय नाही, आम्ही हा विचारच केला नाही. मग मला असं वाटत होतं की त्या मुलांची ती मानसिकता जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी त्या माहितीपटाच्या संहितेला न्याय देऊ शकणार नाही. मी ज्योतिराम कदमांना फोन केला की मी इथे अडलोय. ते म्हणाले उत्तर शोधा.
आणि मग मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य आठवलं की तुला जे प्रश्न पडतील त्या प्रश्नाची उत्तर शोधणं हे तुझं काम आहे, ते इतरांचं नाही. कारण प्रश्न तुला पडलेला आहे, तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तू शोधली पाहिजे. मग मला जर हा प्रश्न पडलाय तर त्याचं उत्तर मला शोधलं पाहिजे. मग ते कसं शोधायचं? मग मी त्या मुलांच्या मानसिकतेमध्ये शिरायचा विचार केला आणि त्या दिवशीपासून शाळांमधून घरी गेलो की डोळ्याला पट्टी बांधून वावरायला सुरुवात केली. संध्याकाळी घरी गेले की डोळ्याला पट्टी बांधायची. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला बाहेर जाईपर्यंत डोळ्याला पट्टी, सगळे व्यवहार डोळ्याला पट्टी बांधून, जेवण करणं, कपडे बदलणं, ब्रश करणं, आंघोळ करणं. जेव्हा काहीतरी महत्वाचं लिहायचं असेल, वाचायचं असेल तेव्हाच पट्टी काढणं, दिवा लावणं, नाहीतर पूर्ण अंधारात पट्टी बांधून वावरायला मी सुरुवात केली. आपण असं सहजगत्या बोलून जातो की देवाने एक दिलं नाही तर तो दुसरं पॉवरफुल देतो, असं आपल्यापैकी बरेच जण बोलले असतील, म्हणत असतील. पण ते डोळ्याला पट्टी बांधून वावरताना माझ्या लक्षात आलं की असं काही होत नसतं. देव वगैरे काहीही देत नसतो. त्याला द्यायचंच असतं तर त्यांनी डोळेच दिले असते ना. मग मुळात डोळे काढून बाकीचे का देत बसला असतात? तर आपल्याला ज्या बाकीचे जे ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यातलं एक ज्ञानेंद्रिय जेव्हा म्हणजे त्याची क्षमता कमी होती तेव्हा आपलं मन, आपलं शरीर बाकीच्या ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करायला प्रयत्नपूर्वक सुरुवात करतं आणि आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांची नव्याने ओळख व्हायला सुरुवात होते. त्या 4-5 दिवसांपासून मी जे अनुभव घ्यायला सुरुवात केली, 4-5 दिवसांनंतर मी डोळ्याला पट्टी बांधणं सोडून दिलं आणि डोळे मिटून सगळे व्यवहार करायला सुरुवात केली आणि मला माझ्या शरीराची नव्याने ओळख झाली. मला माझ्या ज्ञानेंद्रियांची क्षमता नव्याने कळायला लागली. मला कळायला लागलं की माझे कान अगदी सूक्ष्म सूक्ष्म आवाज टिपायला लागलेत. माझ्या नाकांना अगदी सूक्ष्म सूक्ष्म गंध यायला लागलेत. माझ्या हातांना माझ्या नेहमीच्या वापरातल्या वस्तूंचे, कपड्यांचे स्पर्श वेगवेगळे कळायला लागलेत. की हा जीन्सचा शर्ट आहे, हा सुती आहे, हा टेर्लिनचा आहे. हा विचार मी त्याच्या पूर्वी कधी केलेला नव्हता. माझ्याच घरामधले वेगवेगळे गंध मला कळायला लागले. पुस्तकांचे गंध वेगळे असतात, वह्यांचे गंध वेगळे असतात. प्रत्येक वस्तूला स्वतःचा एक गंध असतो. 2 वस्तू एकमेकांवर जेव्हा आपटतात तेव्हा त्यांचे वेगवेगळे आवाज असतात. लाकडावर लाकूड आपटलं तर त्याचा आवाज वेगळा असतो. प्लॅस्टिकवर लोखंड आपटलं तर त्याचा आवाज वेगळा असतो. हे फरक मला जाणवायला लागले आणि मी ते ओळखायला लागलो. मग मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. वेगवेगळे धातू, वेगवेगळे कपडे, त्यांचे वेगवेगळे टेक्स्चर, ज्याला आपण पोत म्हणतो, हे सगळे प्रयत्नपूर्वक माझे प्रयोग सुरू झाले आणि मी नखशिखांत हादरून गेलो की अरे, हा मीच आहे आधीचा. पण माझ्यामध्ये माझ्या ज्ञानेंद्रियांची क्षमता मी ओळखू लागल्यामुळे मी पूर्ण बदलून गेलेलो आहे. आणि प्रत्येकाच्या ज्ञानेंद्रियांमध्ये या क्षमता असतात, पण आपल्याकडे डोळ्यांचा प्रभाव इतका आहे की त्या प्रभावामुळे आपण बाकीच्या ज्ञानेंद्रियांची क्षमता पूर्णपणे वापरणं विसरून गेलेलो असतो. आपल्याला त्याची गरज भासत नाही, आवश्यकता भासत नाही आणि गरजेवर दुनिया चालत असते. आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की किती बारीक सारीक आवाज आहेत. एक वर्तमानपत्र जर हातातनं खाली पडलं तर त्याचा आवाज वेगळा असतो.
वर्तमानपत्राचा एक कागद खाली पडला तर त्याचा आवाज वेगळा असतो. मराठी वर्तमानपत्र खाली पडलं तर त्याचाही आवाज वेगळा असतो आणि इंग्रजी वर्तमानपत्राच्या पडण्याचा आवाजही वेगळा असतो. हे प्रयोग करून करून मी शिकलो ओळखायला. पुस्तकाचं पान उलटलं तर त्याचा आवाज वेगळा असतो, वहीचं पान उलटलं त्याचा आवाज वेगळा असतो. एवढंच नाही तर पूर्ण लिहिलेल्या वहीचं पान उलटलं तर त्याचा आवाज वेगळा असतो, त्या वहीचा गंध वेगळा असतो. आणि न लिहिलेल्या वहीच्या पानाचा आवाज वेगळा असतो, त्याचा गंध वेगळा असतो. आपल्याकडे तुमच्यापैकी बरेच जण वाचक आहात, तुमच्याकडे अनेक पुस्तकं असतील, तुम्ही प्रयोग करून पहा. प्रत्येक पुस्तकाचा वेगळा गंध तुम्हाला सापडेल. तुमच्याच आवडीच्या पुस्तकांचा वेगवेगळा गंध तुम्हाला जाणवेल. तर हे असे प्रयोग करत गेलो आणि मग तो माहितीपट तयार झाला. त्याला आम्ही काळोखातील चांदणे असं नाव दिलं. तो दूरदर्शनवर दाखवला गेला आणि तो खूप गाजला. हे झालं 93 साली. 93 ते 96 माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काही घडत नव्हतं. माझी पत्रकारिता चालू होती. मी त्या भागांमध्ये त्या शाळांमध्ये गेलो की त्या मुलांशी जाऊन बोलायचो, गप्पा मारायचो, पण पुढे काहीच असं घडत नव्हतं. 96 साली शांता शेळकेंचं आंधळी नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि ते त्यांनी हेलन केलरच्या चरित्राचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. ते पुस्तक ह्या मुलांना वाचून दाखवावं असं मला वाटलं की त्यामुळे त्यांना हेलन केलरच्या जीवनापासून एक प्रेरणा मिळेल. तुमच्यापैकी अनेकांना हेलन केलर माहिती असेल. ती अंध होती, मूक होती, बधीर होती, तरीही तिने तिच्या जीवनामध्ये खूप मोठं काम अंधांसाठी करून ठेवलेलं. तिने जगभर प्रवास केला. ती आणि तिची गुरु ॲन सलिव्हन, ह्या दोघींनी जे काही करून ठेवलं त्याला जगभरामध्ये तोड नाही. तर ते ह्या मुलांना वाचून दाखव असं मनामध्ये विचार आला. पण मग म्हणालो की 1.5 तास जर मी एकटा हे पुस्तक वाचत बसलो तर मुलांना कंटाळा येईल. मग मी त्याचं नभोनाट्यामध्ये रूपांतर करायचं ठरवलं. शांताबाई तेव्हा पुण्यामध्ये राहायला आलेल्या होत्या. त्यांना फोन केला आणि फोनवर विचारलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. त्या म्हणाले कशाला भेटायचं आहे. मी सांगितलं असं पुस्तकाचं मला अंधांना हे करून ह्याच्यासाठी नभोनाट्यात रूपांतर करायचे, तुमची परवानगी पाहिजे. त्या म्हणाले इतकं चांगलं काम आहे त्याच्यासाठी इतक्या लांब कशाला येता, माझी परवानगी आहे. आणि मी त्याचं नभोनाट्यामध्ये रूपांतर केलं आणि ते घेऊन आकाशवाणीकडे गेलो. आकाशवाणीने ते नाकारलं. आकाशवाणीशी संबंधित व्यक्तींना माहिती असेल की आकाशवाणीमध्ये नेहमी नाव असलेले चांगले नावाजलेले लेखक पाहिजेत. मी तर नौका होतो. त्यामुळे ते संहिता न वाचताच माझ्या हातात परत दिली गेली. मग आता हे मुलांपर्यंत पोहोचवायचं कसं. परत माझ्यातला दिग्दर्शक जागा झाला की आपण ह्याचं नभोनाट्यासारखं लाईव्ह प्रयोग करू ना. तोपर्यंत पुण्यामध्ये काही कलाकारांची ओळख झाली होती. मी आणि माझे 6 डोळस कलाकार आम्ही त्याच्या तालमी सुरू केल्या. त्याला पार्श्वसंगीताची एक जोड दिली. जवळजवळ 400च्या वर वेगवेगळे आवाज आम्ही वातावरण निर्मितीसाठी साऊंड ट्रॅक तयार केला. आणि 17 जून 1997 कोथरूडला मुलींच्या अंधशाळेमध्ये आम्ही त्याचा प्रयोग केला. आम्ही 6 जण 28 वेगवेगळ्या जणांचे भूमिकांचे आवाज काढत होतो. साऊंड ट्रॅक होता. 1.5 तास त्या मुली शांतपणे ऐकत होत्या. आम्हाला कळत नव्हतं त्यांच्यापर्यंत ते पोहोचतंय की नाही. पण कार्यक्रम संपला. त्यातल्या 7-8 मुली धावत आल्या आणि म्हणाल्या स्वागत सर, आमचं असं काहीतरी बसवा की जे आम्ही इतरांपुढे सादर करू. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक कलावंत असतो. त्याला व्यक्त व्हायचं असतं, पण प्रत्येकाला संधी मिळते असं नाही. तशी त्या मुलांमध्ये पण ती इच्छा होती की आपणही लोकांपुढे काही सादर करावं. आणि ही आतली जी इच्छा असते ती दाबली जेव्हा जाते तेव्हा काय होतं हे मी स्वतः अनुभवलं होतं. कारण मला कधीच नाटकात काम करायला मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या मुलींची इच्छा मला इतकी प्रकर्षाने जाणवली की मी त्यांना म्हणालो हो आपण करूयात.
पण मनामध्ये विचार आला की ह्या अंध मुलींचं फक्त अभिवाचन बसवण्यामध्ये काय आव्हान आहे ना, काहीच नाही आव्हान. ब्रेलमध्ये आपण टाईप करून देऊ, त्या वाचतील. आपण ह्यांना घेऊन एकांकिका बसवूयात. आणि मी शाळेशी बोललो, शाळेला ती कल्पना आवडली आणि शाळेने परवानगी दिली, मुलींच्या शाळेने. 3 दिवसानंतर कोरेगाव पार्कच्या मुलांच्या शाळेमध्ये हाच प्रयोग केला. तिथली मुलं धावत आली, आमचं असं काहीतरी बसवा. 1997 साल चालू होतं, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव चालू होता. पुण्याच्या महापौरांनी राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा जाहीर केली आणि मी ठरवलं की जर आपण ह्या मुलांना, आता दोन्ही शाळेतल्या मुलींना एकाच संस्थेच्या असल्यामुळे एकत्र घेऊन एक एकांकिका बसवूयात आणि स्पर्धेमध्ये यांना घेऊन उतरूयात. कारण हेतू 2 होते. कारण आपण वेगळा प्रयोग करणार आहोत. जर अंध मुलांना घेऊन आपण एकांकिका बसवतोय तर ती पाहायला प्रेक्षक आले पाहिजेत. त्याचे प्रयोग जर फक्त आपण शाळेमध्ये केले तर शाळेचे हितचिंतक, पालक, मोजके लोक येतील आणि मग आपला प्रयोग यशस्वी झाला की नाही आणि त्या मुलांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही. जर आपण स्पर्धेत भाग घेतला तर तिथे आयता प्रेक्षक वर्ग मिळेल, म्हणून आम्ही स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. आम्ही स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं आणि आमच्या पुढच्या अडचणींची सुरुवात झाली. किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या आणि आम्ही त्या प्रत्येक अडचणीकडे आव्हान आणि संधी म्हणून पाहत गेलो आणि ती एक एक अडचण दूर करत गेलो. पहिली अडचण आली की स्पर्धेत भाग दिल्यानंतर स्पर्धेच्या आयोजकांनी अंध कलाकारांचा संघ एक वेगळा प्रयोग होतोय म्हणून स्पर्धेची सुरुवातच आमच्या एकांकिकेने करायची सुरवली. आता त्यामुळे झालं काय, तो आम्हाला सन्मान मिळाला की एकांकिका स्पर्धेची सुरुवात आमच्या एकांकिकेने होणार आहे. पण आमचे तालमीचे दिवस कमी झाले हो. म्हणजे लॉट प्रमाणे जर आम्हाला पुढची तारीख मिळाली असती तर आम्हाला तालमीला दिवस मिळाले असते. पण आम्ही ठरवलं होतं की अंधांचं नाटक करतोय म्हणून कुठल्याही सवलती घ्यायच्या नाही. त्यामुळे आम्ही ते मान्य केलं. आता एकांकिका बसवायची तर तालीम सुरू करायची तर एकांकिका हातात पाहिजे. स्पर्धेचा विषय होता स्वातंत्र्य. स्वातंत्र्य ह्या विषयावरच्या एकांकिका संयोजकांना पाहिजे होत्या. मग एकांकिकांचा शोध सुरू झाला. दुर्दैवाने तेव्हा आणि आता मध्ये एक प्रयत्न झाला स्वातंत्र्य ह्या विषयावरच्या एकांकिका लेखनाचा. तोपर्यंत स्वातंत्र्य ह्या विषयावरची नाटकं आणि एकांकिका जवळजवळ नव्हत्याच. ज्या काही होत्या त्या इतर स्पर्धकांनी घेतल्या होत्या. आमच्या वाट्याला एकांकिकाच नाही. बरं, एकांकिका नाही, मग लेखकांना जाऊन भेटायला सुरुवात केली. पुण्यातले लेखक, ते लेखकांना सुरुवात करण्यापूर्वी आणखीन एक अडचण अशी झाली की दोन्ही शाळांचे मुख्याध्यापकांचे मला फोन आले, सर इथे बरेच विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला नाटकात काम करायचंय. मी म्हणालो की ओके, ठीक आहे, ज्यांना ज्यांना नाटकात काम करायचं आहे त्यांची नावं लिहून घ्या, त्या सगळ्यांना घेऊन आपण नाटक करूया. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसच्या टेबलवर एक यादी आली दोन्ही अंध शाळांची. त्याच्यामध्ये 85 अंध मुलं आणि 3 अंध शिक्षक अशा 88 जणांची इच्छा होती की नाटकात काम करायचं. बरं, आता तर मी शब्द दिलाय, ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांना घेऊन नाटक करायचं. आता बघा, 45 मिनिटांची एकांकिका, कलाकार 88 आणि हातात संहिता नाही. मग लेखकांना जाऊन भेटलो. सुरुवात कोण तुम्ही? मग सुरुवातीपासून मी कोण, कुठून आलो, माझी सगळी पार्श्वभूमी विचारून घेणार. नगरचे का? पुण्यात नवीन का? हो 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 हो, बर, नाही हो माझ्याकडे नाही आहे काही. अशी शांतपणे सुरुवात झाली, तिथपर्यंत मान्य होत. मग दुसऱ्या लेखकाकडे, कोण तुम्ही? कोण कोण काम करते? प्रत्येक लेखकाला आपल्या नाटकामध्ये, एकांकिकामध्ये चांगल्या कलाकारांनी काम करावं ही मनापासूनची इच्छा असते. तशी त्यांची असणार आहे. पण मी जेव्हा त्यांना सांगायचो की नाही, ती अंधशाळेतली मुलं आहेत. काय अंध मुलं नाटकात काम करणार? अशी जी सुरुवात झाली ती मूर्ख आहेस का, वेडा आहेस का, बावळट आहेस का, असं प्रत्यक्ष तोंडावर ऐकलंय मी. अंधांनी कधी नाटकात काम केलंय? तू काहीतरी प्रयोग करायला जाशील, तुझा प्रयोग फसेल तर आमचं नाव खराब होईल.
आणि 88, अरे साधी मुलं 88 नसतात कधी एकांकिकांमध्ये. तू काय चालवलंयस हे? आणि आता माघारीचा प्रश्नच नव्हता ना, आम्ही दोर कापलेले होते. नाहीतर 88 जणांच्या मनामध्ये जी नाटकात काम करण्याची उर्मी निर्माण झाली होती ती मारली गेली असती, आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मग आता संहिता नाही तर काय करायचं? मग तिरमिरीत उठलो. आपल्याला विषय माहिती आहे, आपल्याला कलाकार माहिती आहेत. आप्पाबाबा चौकात गेलो. तिथं स्वातंत्र्य ह्या विषयावरची मिळतील ती 35 पुस्तकं विकत घेतली. 4 दिवस बसून ती सगळी पुस्तकं वाचली आणि मी चित्रकार असल्यामुळे व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केली. 1857 ते 1947 काळ निवडला. त्यातल्या महत्त्वाच्या घटना आपण दाखवूयात असा प्रामाणिक निर्णय घेतला आणि ते नाटक मी व्हिज्युअलाइज करायला सुरुवात केली. इतकं व्हिज्युअलाइज की कुठल्या वाक्याला कुठला कलाकार कुठल्या विंगीत येईल, कुठे उभं राहील, त्याची छोटी छोटी स्केचेस करायला सुरुवात केली. आणि एके दिवशी आमच्या डोळस ग्रुपमधल्या निरुपमा जोशी कलाकार आहेत, माझी मैत्रीण आहे, तिच्या घरी गेलो. सकाळी 11 वाजता, सकाळी 11 ते रात्री 8:45 वाजेपर्यंत मी तिला सांगत होतो. ती तिच्या सुवाच्य अक्षरात लिहून घेत होती आणि अशी ती 1% संहिता तयार झाली. तिला आम्ही स्वातंत्र्याची यशोगाथा हे नाव दिलं आणि संहिता पूर्ण झाली. आता तालीम सुरू करायची. अनेक गोष्टींचा विचार आपण उत्साहाच्या भरात करत नसतो, तसं माझ्या बाबतीत होत होतं. मी शाळांमध्ये फोन केला की उद्यापासून तालीम सुरू करूयात. मुख्याध्यापक शांतपणे म्हणाल्या, कुठे करणार? म्हणालो, कुठल्याही शाळेत. दुसऱ्या शाळेतली मुलं इकडे कशी आणणार? कोथरूडला एक शाळा, कोरेगाव पार्कला एक शाळा, एका शाळेतली 40-45 मुलं दुसऱ्या शाळेत न्यायची तर रोज एक बस लागणार होती. शाळांना त्यांच्या मर्यादा होत्या. मी तर फाटकाच होतो. मला माझ्या बसच्या तिकिटांचा विचार करावा लागायचा, तर मी रोज बस भाड्याने कुठून आणणार आहे? आणि हे सगळं होत असताना 2 ऑगस्ट 97ला भरतनाट्य मंदिरमध्ये एकांकिकेचा प्रयोग आमच्या एकांकिकेने सुरू होणार होता आणि आमच्या हातामध्ये फक्त 12 दिवस राहिले होते. 13व्या दिवशी प्रयोग होता. ह्या मुलांनी कधी रंगमंच पाहिलेला नाही, त्यांनी थिएटरमध्ये जाऊन कधी नाटक पाहिलेलं नाही, त्यांना विंगा म्हणजे काय माहिती नाही, स्पॉट्स म्हणजे काय माहिती नाही. त्यांना मी भरतनाट्य मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकत नव्हतो. 2 शाळेतली मुलं न्यायची म्हणजे 2 बसेस लागणार. मग आता तालीम कशी करायची? मग थोडा विचार केला. तेच वडिलांनी सांगितलेलं, तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायची, तीच शोधली पाहिजे. कोणी तुला तुझी उत्तरं घेऊन येणार नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशीपासून शाळांना फोन केला, आपल्याला तालीम घ्यायची आहे. मी सकाळी 10 वाजता कोरेगाव पार्कला मुलांच्या शाळेमध्ये जायचो. 10 ते 2 मुलांची स्वतंत्र वेगळी तालीम घ्यायची. 2 वाजता डेक्कनला येऊन माझ्या ऑफिसमध्ये डबा खायचा. 3 वाजता कोथरूडला मुलींच्या शाळेमध्ये जायचे. 3 ते 6 या वेळेमध्ये मुलींची स्वतंत्र तालीम घ्यायची. अशी तालीम माझी सुरू झाली. सगळीकडे ती बातमी पसरली. पत्रकारितेत होतो. माझ्या मित्रांनी माउथ टू माउथ की असा असा वेगळा प्रयोग होतोय, पण अशी समस्या आहे, बस नाही आहे. तर मग 7व्या दिवशी पुण्याच्या बालकल्याण समितीने शाळांना स्वतःहून फोन केले आणि म्हणाले, आम्ही आमची बस देतो, तुम्ही एकत्र प्रयोग करा, हा खूप वेगळा प्रयोग आहे. आणि सुरुवातीचे 8 दिवस अशी तालीम केल्यानंतर शेवटचे 4 दिवस आम्ही एकत्र तालीम केली. 2 ऑगस्टला भरतनाट्य मंदिरमध्ये याचा प्रयोग झाला. प्रशांत दामले त्या स्पर्धेचे उद्घाटक होते आणि त्या एकांकिकेने इतिहास घडवला. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 88 अंध कलाकार नाटकात काम करत होते. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंध कलाकारांचा संघ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत होता. स्पर्धा झाली, तिचा निकाल लागला. स्पर्धेतली सगळी पहिली बक्षिसं आम्हाला निर्विवादपणे मिळाली
आणि तोही विक्रम झाला की अंध कलाकारांच्या नाट्यसंघाने खुल्या स्पर्धेत भाग घेऊन पहिलं बक्षीस मिळवलं. कालांतराने त्याची गिनीजमध्ये नोंद वगैरे झाली, कारण आम्ही गिनीजमध्ये नोंद करण्यासाठी तो विक्रम केलाच नव्हता. त्या मुलांची इच्छा होती म्हणून तो प्रयोग केला होता. तर आपण त्या स्वातंत्र्याच्या यशोगाथाचे काही क्लिपिंग्स पाहू आणि मग मी पुढचं बोलतो. कलावंतांनी साकारलेल्या नाट्यकृत्या आपण दाद तर देतोच, पण अंधांनी केलेलं नाटक अधिक कौतुकास्पद ठरतं, कारण ते किती कठीण आहे याचा अनुभव क्षणभर डोळे मिटून तुम्ही आम्ही सगळेच घेऊ शकतो. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचा प्राणबळ. कुठलेही राष्ट्र स्वातंत्र्याशिवाय जगू शकत नाही. केशरी, पांढरा व हिरव्या रंगाचा आहे. केशरी रंग त्याग व बलिदान दर्शवितो. पांढरा रंग पावित्र्य व शांतता दर्शवितो, तर हिरवा रंग समृद्धी दर्शवितो. पांढऱ्या रंगावरील निळ्या रंगातील अशोक चक्र गतिमानतेचे प्रतीक आहे. रंगामध्ये काय हे मला माहित नाही. रंग मी कधी पाहिलेच नाही, पण आज या तिरंगाने मला या तीनच रंगांची नव्हे तर जीवनातील सर्वच रंगांची आठवण करून दिली. अंधांनी दिलेला हा डोळस अनुभव आपल्याला नक्कीच अंतर्मुख करायला लावतो, नाही का? There are people who have disabilities. Actually, are people with very special abilities. You know, that's what is so wonderful. And seeing these 28 blind children perform was a very deeply moving experience for me. It was very unexpected. I'm amazed at what these children did. You know, they're all blind, and the way they moved on the stage and the way they acted, it was superlative. And also I'll say that the subject itself was very moving, and I wouldn't mind confessing that at one stage when it was going on, I had tears in my eyes. It is superlative, it is fantastic, and I'm proud to be an Indian. And we have kids like these doing stuff like this. स्वातंत्र्याच्या यशोगाथाने अनेक विक्रम केले. त्यातला आणखीन एक प्रकार म्हणजे त्यामध्ये ब्रेलचा वापर केला. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेजवर ब्रेल लिपीचा वापर केला गेला. त्यातले आजोबा ब्रेल मधली ती कथा वाचून दाखवतात आणि तसे ते प्रसंग घडत जातात. ज्या नाटकाच्या तालमीला आम्हाला बस मिळणं मुश्किल होतं, त्या नाटकाचे आम्ही नंतर महाराष्ट्रभर जवळजवळ 25 प्रयोग केले. 2 बसेस घेऊन आम्ही फिरत होतो आणि त्याचे प्रयोग आम्ही 25वा प्रयोग नगरला केला आणि थांबवलं, कारण नाटक कितीही यशस्वी होत चाललेलं असलं तरी ते कुठेतरी थांबवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ती मुलंही मोठी होत चालली होती. त्यातली काही मुलं शाळा सोडून गेली आणि मी 99-2000 साली मुंबईत आलो.
तर मुंबईत आल्यानंतर मुंबईतले काही तरुण मुलं, अंध मुलं माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की सर, तुम्ही पुण्यातल्या मुलांना घेऊन नाटक बसवलं होतं, आता आमचं नाटक बसवा मुंबईत. तुम्ही आता मुंबईत आलात तर मुंबईत नाटक बसवा. स्वतःहून जेव्हा कलाकार पुढे येतात तेव्हा दिग्दर्शकाला किती आनंद होतो हे आपल्यापैकी जे दिग्दर्शक आहेत त्यांना मनापासून माहिती आहे. तर मी त्या मुलांना विचारलं, ठीक आहे बसूयात. तर ते मुलं मला म्हणाले, सर आज आमचे आणखीन काही मित्र आहेत की ज्यांना नाटकात काम करायचं पण ते आज येऊ शकले नाहीत, तर तुम्ही पुढच्या आठवड्यात मीटिंग ठेवा आणि मग तेव्हा कोणाला नाटकात घ्यायचं आणि नाही तेव्हा ठरवा. म्हणजे आपल्याकडे आता एखादी भूमिका मिळवण्यासाठी इतकी चढावर चाललेली असते आणि ही मुलं मला सांगत होते, आमच्या मित्रांनाही काम करायचं ना, ते आल्याशिवाय निवड करू नका तुम्ही. किती निरागसता आणि प्रामाणिक इच्छा होती त्यांची. मग दुसऱ्या आठवड्यात कमला मेहता दादर अंधशाळेत मीटिंग झाली आणि 44 अंध तरुण त्या मीटिंगला आले होते आणि त्या सगळ्यांची इच्छा होती की आम्हाला नाटकात काम करायचं. मग मी त्याच मुलांना प्रश्न विचारला की आपण कोणाचं नाटक करूयात. तर ते म्हणाले पुलंचं नाटक करूयात. इसवी सन 1999-2000 सालची ही गोष्ट. आता पुलंचं नाटक करायचं तर 44 कलाकारांना घेऊन करता येण्याजोगं एकच संहिता माझ्या डोळ्यापुढे होती, ती म्हणजे 3 पैशाचा तमाशा. आता त्याची परवानगी घेण्यासाठी सुनीताबाईंची वेळ घेतली फोनवर आणि त्यांना भेटायला पुण्याला गेलो. मनामध्ये आधीच्या त्या लेखकांचे सगळे अनुभव, वेडा, मूर्ख, बावळट, ते सगळं ऐकून झालेलं होतं. आता सुनीताबाईंकडून काय ऐकायला मिळेल, कारण त्यांच्याबद्दल बरंच काही वाचलं होतं, ऐकलं होतं. त्यांच्या स्वभावाबद्दल एक दरारा होता मनामध्ये आणि त्यांच्याकडे आपण, आणि तेव्हा भाईंची तब्येत तशी नाजूकच होती. तर ठरलेल्या वेळी गेलो. सुनीताबाई म्हणाल्या, हां काय करायचंय, भाईंचं नाटक करायचंय. हां कोण करणार आहेत. मी सांगितलं बिनबिन बाई अंध मुलं आहेत मुंबईतले, त्यांना घेऊन नाटक करणार आहे. अंधळ्या मुलांना घेऊन नाटक करणार, त्या अंधळ्या असा शब्द वापरायचा. म्हणाल हो त्यांची इच्छा आहे. तुम्ही कधी केलंय का पूर्वी. म्हणाल हो केलंय. काय नाव म्हणाला तुमचं. म्हणालो स्वागत. थांबा म्हणे. त्या थांब्या, ते मागे तुम्ही केलं होतं स्वातंत्र्याचं काहीतरी, ते तुम्हीच का. म्हणाल हो. ते म्हणे त्याच्याबद्दल मी खूप वाचलेलं आहे. स्वातंत्र्याची यशोगाथा ह्या नाटकाबद्दल जगभरातल्या, भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेलं होतं. सगळ्या, म्हणजे चेन्नईच्या हिंदू पासून दिल्लीच्या पांचजन्यपर्यंत सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आंध्रचा इनाडू, सगळ्यांमध्ये पान ते फोटो आणि स्वातंत्र्याच्या यशोगाथा छापून आलेलं होतं. तर बाई म्हणाले हो आमची परवानगी आहे, करा तुम्ही. मग मी भीत प्रश्न विचारला की बाई मानधन, त्या म्हणाल्या मानधन देणार तुम्ही. म्हणाल हो. नाही तुम्ही त्या आंधळ्यांचं काहीतरी करताय ना. म्हणलो नाही, आंधळ्यांचं करतोय म्हणून आम्ही कुठल्याही सवलती घेणार नाहीत, आम्ही मानधन देऊ. किती देणार. 2000 साल. आणि पुलंच्या नाटकाचं मानधन मी माझ्यासारखा नौखा मुलगा कसं ठरवणार ना. मी म्हणालो नाही तुम्ही सांगा. त्या म्हणाले मी लाख सांगेल, तुम्ही देऊ शकणार आहात का. तुम्ही किती देऊ शकता ते मला सांगा, मग आपण ठरवूया. त्यांच्या ते बोलण्याने धीर आला आणि मी भीत म्हणालो की प्रत्येक प्रयोगाचे 500 रुपये देईन. हसल्या त्या. 2000 साली एका प्रयोगाचं 500 रुपये मानधन. त्या म्हणाल्या 501 रुपये द्या. पण, आणि सुनीताबाईंचा पण आला आणि माझे छातीचे ठोके चुकले. माझ्या 2 अटी आहेत. म्हणालो बोला. आता त्यांच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यांनी पहिली अट सांगितली की प्रत्येक प्रयोगाच्या आधी आणि नंतर मला पुण्याला येऊन भेटायचं. तो प्रयोग कसा झाला, काय झाला, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता, हे सगळं मला सविस्तर सांगायचं. माझ्या दृष्टीने ती अट नव्हती, ती पर्वणी होती, सुनीताबाईंना भेटायला मिळणं. म्हणलं दुसरी अट,
त्या म्हणाल्या, प्रत्येक प्रयोगानंतर भाईच्या आणि माझ्या वतीने तुम्ही स्वतः प्रेक्षकांना नेत्रदानाचं आणि देहदानाचं आवाहन करायचं आमचे प्रतिनिधी म्हणून. हा फार मोठा सन्मान होता. आणि त्यानुसार मग सुनीताबाईंच्या भेटी होत गेल्या. आमच्यामध्ये एक वेगळं स्नेह निर्माण झालं. सुनीताबाई जायच्या आधीच्या 1 वर्षापर्यंत मी त्यांना दर महिन्यातनं एकदा जाऊन भेटत होतो. खूप वेगवेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा होत होत्या. त्याच्यावर नंतर कधी बोलू. आणि त्या नाटकाच्या तालमी आम्ही सुरू केल्या. कमला मेहता दादर अंधशाळेचं शताब्दी वर्ष होतं, तर तो नाट्यप्रयोग कमला मेहता दादर अंधशाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त करायचं ठरवलं. तिथेच आम्ही तालमी सुरू केल्या. आणि 44 अंध कलाकारांचा 3 पैशाचा तमाशा हे जगातलं पहिलं व्यावसायिक नाटक तयार झालं 2000 साली. आम्ही ते इतक्या व्यावसायिक पद्धतीने करत होतो. इथे व्यावसायिक नाटकाशी संबंधित जी लोक आहेत त्यांना माहिती आहे. आम्ही कलाकारांना प्रत्येक प्रयोगानंतर ठरल्याप्रमाणे पाकिट द्यायचो मानधनाप्रमाणे. आम्ही व्यावसायिक नाटकाप्रमाणे नाटकाची तारीख थिएटरची मिळावी म्हणून रंगभूमीवर काही वेगळं घडत नाही असं म्हणणाऱ्या मोठमोठ्या निर्मात्यांनी आम्हाला त्यांच्या नको असलेल्या तारखा, म्हणजे कुठल्या तारखा, क्रिकेटची मॅच आहे मग आपला प्रयोग चालणार नाही, मग स्वागतला देऊन टाका. आज चतुर्थी आहे, लोक कमी येतील, तर तारीख स्वागतला देऊन टाका, अशा दिल्या. पण त्या फुकट नाही दिल्या. त्यांनी त्यांचे आमच्याकडून 3-3 हजार 5-5 हजार रुपये ऑन मनी घेतले. आम्ही ते दिले आणि प्रयोग केले. आणि त्या दिवशीही आम्ही प्रयोग हाऊसफुल केले. तर ते 3 पैशाचा तमाशा 2000 सालचं त्यातले काही प्रसंग पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. 3 पैशाचा तमाशा, हाती येते नाणी 3, अहो 1 2 3, 1 2, अहो ह्या नाण्याचे मालक 17, या नाण्याचे मालक 17, अन भांडा भांडी रात्रंदिन. पैशाचं काय म्हणणं आहे? आन तिसरा पैसा घेतला त्याच. चालली बाबा, तेव्हा भटजी महाराज आम्हालाही आशीर्वाद द्यावा. काय? अरे बाबा, ऑफिसातली कामं ऑफिसात, देवळात ये रीत सर, देवा पुढे दक्षिणा ठेव, भक्ती प्रसाद आशीर्वाद सगळं काही मिळेल. रस्त्यामध्ये MBBS डॉक्टर भेटला की जीन करून दाखवतोस का तपासा म्हणून, तिथं दवाखान्यात जाशील, फी टिचवशील. मग जी आम्ही असे रस्त्यात आशीर्वाद देत शिकल्यामुळं आम्हा भटांच्या धंद्याला डिग्निटी राहिली नाही. करस नाही तर मळेगाव करस. कॅप्टन माडीवर आला रे आला की पटकन निघायचं आणि पोलीस चौकीवर जाऊन वर्दी द्यायची. थोडे थोडके नाही, 5000 रुपये इनाम आहे. 5000 मिळवले होतेस काय का रात्री तरी 5000 रुपये. पण मामा मागून हात म्हटल्यावर कॅप्टन इथे येतीलच कसे? कोणाचा मामा? हो, पोलीस मामा. पोलीस तुमचे मामा आणि तुम्ही त्यांच्या भाच्या. नीट आहे, उगीच काहीतरी बोलू नकोस. इकडे बघ रंगे. अगं पोलीसच काय, पण सगळी मुंबई जरी त्याच्या मागावर असली म्हणून काय झालं? अगं म्हटलंच आहे, चुकलेलं गुरु धामापूरच्या तळ्यात आणि लपलेलं चोर नायकिणीच्या गळ्यात. दर गुरुवारी येतो म्हणालीच नाही तर होय, मग आज आल्याशिवाय राहायचं नाही. अगं आज गुरुवार आहे. गुरुवार आहे, उपास असतो ना माझा. जा, कॅप्टन दिसला रे दिसला की काय करायचं? मामाला सांगायचं. शाबास, जा.
नमस्ते. गरमागरम चहा कुठे आहे माझा? गरमागरम. कॅप्टन साहेब तुम्ही इथंच? आज वार गुरुवार. भलत्या फालतू भानगडीसाठी आपण आपला ठरलेला प्रोग्राम चुकवत नसतो. असल्या चाक मारलेल्या कागद तिथं पोलिसांनी नुसती बारसात होऊन ठेवली. इस्टेट नाही. मग काय ते सांग ना. काय आहे सांग ना. फॉरेनची सफर. सफर विफर काही नाही. काय आहे सांग. आपल्याला खरं भविष्य ऐकायचं नाही. तुमच्या हातावर ना अंकुश मला एक काळा काळा पट्टा आवडले दिसतोय. हा आता थोडीशी इश्कबाजीचा चान्स. पण अख्ख्या हातावर मला एकच अक्षर दिसतंय. म्हणजे दगाबाजी. बाईच्या हातून दगाबाजी. अमेरिका हो. ह्या रंगू तळेगाव तरुणीच्या डोळ्यासमोर फक्त एकच दिसतंय. कॅप्टनचा सूड. अख्ख्या पुरुष जातीचा सूड. तेव्हा पब्लिकनं ध्यान देऊन पाहावं की रंगू आपल्या मनात काय बोलून राहिले ते नीट ऐकू येईल. काय सांगू एकेका या रंगूच्या मालकीची होती मारी. आज बघा काय दशा. पडना चोळी पडना साडी. आज बघा काय दशा. पडना चोळी पडना साडी. रात्र रात्र सुटत नव्हते. एकदा पायात बांधलेले साथ मैफिलवाले बसत होते. आता मात्र ह्या वाडीवर हाती झाडू काढते के. हिच्या नाकावरती चालतात थांबा थोडं. बघाले आता दिसेल माझा इंगा. मग मात्र पुसेलच होतो. कोण होती ही रंगा? शौक संपून उतरताना 4 आण्याची घालतात भिक्षा आणि वर सांगतात कसे. ए रंगे जल्दी जाओ बुला एक रिक्षा. ए रंगे चाय लाओ. ए रंगे अरे सोडा लाओ सोडा. ए रंगे हाटेला जाओ जल्दी लाओ पाव मिशे. अगं ए रंगे बसावी सर. अहो हसताय काय असे. हसणाऱ्यांचे उगीच दिसतील दात. नीट बघा. नागिन आता टक्के शिजून निघतात. कुठे चालली रंगे? रंगे विचारला जाते हे. निरोप घ्या तुमच्या गोपिकांचा. बघता काय हवालदार साहेब. कॅप्टन साहेबांना घेऊन जा त्यांच्या नव्या रंगमहालात. हे असे प्रयोग चालू होते. तुफान चालू होते.
आणि अचानक आम्हाला या नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले. त्याचं कारण एकतर एकीकडे नाटक बंद करावं लागतंय याचं दुःखही होतंय, आणि ज्या कारणासाठी नाटक बंद करावं लागतंय ते कारण तसं आनंददायी पण होतं. आमचा हा जो नायक होता, गरमागरम चहा कुठे माझा, त्याचा आवाज तुम्ही ऐकला. त्या भूमिकेसाठी मला योग्य कलाकार मिळत नव्हता. तो एकदा नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि त्या भूमिकेसाठी योग्य अंध व्यक्ती शोधत होतो मी. माटुंग्याच्या रेल्वे स्टेशनवर हा मुलगा, गणेश माने त्याचं नाव, रुमाल विकत होता. रुमाल 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 रुमाल. आणि त्याचा तो आवाज ऐकून क्लिक झालं, आपल्याला अंकुश सापडला. मी थांबलो, त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणालो, माझं नाव अमुक अमुक, तुझं नाव काय, नावाशी काय करायचंय, रुमाल घ्यायचा आहे का विचारलं त्याने. त्याच्याकडून रुमाल घेतला आणि म्हणलं आता नाव सांग. त्याने नाव सांगितलं, गणेश माने. मी त्याला सांगितलं, मी असं असं नाटक बसवतोय, तू त्यात काम करशील का. त्यांनी परत तो शब्द वापरला, येडे का काय तुम्ही, अंधांनी कुठं नाटकात काम करायचं असतोय. अरे मी म्हणलं, हो करताय, तू येऊन बघ तालमीला. 4 दिवस मी रोज त्याला जाऊन भेटत होतो, रोज त्याला तो प्रश्न विचारत होता, रोज त्याच्याकडून 6 रुमाल विकत घेत होतो. आणि त्याचं वाक्य आलं, ट्रेन आली की गर्दी व्हायची, चल चला धांड्याचा टाइम झाला निघा, असंच म्हणायचं तो. चला चला धांड्याचा टाइम झाला निघा, निघायचं. 4थ्या दिवशी त्याला काहीतरी दया आली की हा माणूस रोज 6 रुमाल विकत घेतोय आपल्याकडे. मला तो म्हणे, पैसा साहेब तुमच्याकडे पैसे जास्त झालेत का. म्हणालो नाही, तुम्ही रोज माझ्याकडून 6 रुमाल घेते, काय तुम्हाला पाहिजे सांग. म्हणाला, तू एकदा तालमीला ये, तू तालीम बघ, तुला आवडलं तर तू काम कर. आणि तो मुलगा आला तालमीला, त्याला ते सगळं आवडलं आणि त्या नाटकात त्यांनी काम केलं. त्याच्या धांड्याच्या टायमिंग वेळा सांभाळून आम्ही तालमी घेत होतो. त्याची ती अटच होती, माझा धांडा नाही बुडला पाहिजे. म्हटलं मान्य आहे, मला असा नायक कोण सोडेल. आणि मग त्याचे प्रयोग सुरू झाले. आणि एक दिवस त्याचा फोन आला, सर मी गावाला जातोय. म्हणाली ये जाऊन. तो नाही येणार नाहीये, मी चाललो गावाला. म्हणालो का रे. त्याचं गाव 32 शिराळ्याजवळ त्याचं गाव आहे. तो गावाकडे चुलते वारलेत तर मी गावाकडे चाललोय. म्हणलं तू गावाकडे जाऊन काय कर, तू परत ये ना. तो नाही शेती गावाकडे, त्याचे वडील रेल्वे पोलिसांमध्ये होते, तर शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पूर्ण अंध मुलगा, शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी आणि आई गावाकडे चाललो म्हणे. म्हणलं जाऊ नये, मला काय वाटलं तो जाईल आणि काही दिवसांनी परत येईल. मी त्या आशेवर होतो. 10-15 दिवसांनी त्याचा फोन आला, सर मला ते बँकेचे साहेब लोन मंजूर करत नाही, मी अंध आहे म्हणून, मला विहिरीला मोटर बसवायची आहे पण ते लोन सँक्शन करत नाहीयेत. मला 5-6 दिवस दे, तुझा पत्ता दे. त्याला 3 पैशाचे तमाशाचे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आलेला इंग्रजी वृत्तपत्र, सगळ्या वर्तमानपत्रांच्या बातम्यांची एक फाईल तयार केली आणि रजिस्टर पोस्टाने त्याला पाठवून दिली. त्याला म्हणाले ही बँकेचे साहेबाला दाखव आणि काही म्हणाले तर मला तिथून फोन लाव. 10-15 दिवसांनी परत फोन आला त्याचा. म्हणलं काय रे साहेब नाही म्हणतात का. नाही म्हणे, साहेबांनी फाईल पाहिली, लगेच माझ्या अर्जावर सही केली, लोन सँक्शन झालं. तू जर एवढं करू शकतो तर हेही करू शकशील. ह्या नाटकांनी काय काय दिलं तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. त्याचं लोन सँक्शन झालं, आमचा प्रयोग बंद पडले. वर्षभराने त्याचा फोन आला, सर मी मुंबईत येतोय, भेटायला येऊ का. तो आला भेटायला. म्हणलं काय रे. तो गावाकडे सगळं मस्त चाललेलं आहे म्हणे, 16 म्हशी घेतल्यात, दूध काढतो, दूध संकलन केंद्रावर तो स्वतः नेऊन द्यायचा, गडी लावलेत म्हणे, आई आणि मी गडी माणसांकडून शेतीची कामं करून घेतो. म्हणलं शेती किती रे तुझी. तो मुलगा 32 शिराळ्याच्या जवळ त्या गावामध्ये 32 एकर बागायती सांभाळत होता.
32 एकर बागायती म्हणजे काय झालं. आणि दुधाचा धंदा. म्हणजे मग आता मुंबईत कशाला आला, करायचं का नाटक सुरू? नाही म्हणे, ते सकाळी 11 वाजेपर्यंत सगळी कामं संपतात, शेतीची, दुधाचं पण संपतं, मग दिवसभर करायचं काय? म्हणून मग आता मुंबईत काय? तर मी फिजिओथेरपी शिकायला आलाय. तो मुलगा मुंबईत येऊन फिजिओथेरपी शिकला तो, आणि 32 शिराळ्याच्या त्या तिकडच्या खेडेगावात त्यांनी फिजिओथेरपी सेंटरही सुरू केलं. जी ही ह्या लोकांची उद्योग क्षमता आहे, शीलता आहे. त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे. हे सगळे प्रकार चालू असतात. त्यातल्या ज्या अनुमामी होत्या 5,000 रुपये म्हणाल त्यांचं वय तेव्हा 52 होतं. 52व्या वर्षी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नाटकात काम केलं, पूर्ण अंध. त्यांच्या काळामध्ये त्यांनी MSW केलेल्या भारतातल्या पहिल्या अंध महिला शांता नरसिंहन आता मध्ये भेटल्या, आणि आम्ही मॅक्स मुलर भवनला एक अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता, आणि त्यात 3 पैशाच्या तमाशामधला एक प्रसंग आम्ही तिथे करून दाखवला. तेव्हा नंतर केलेल्या 3 पैशाच्या तमाशातली नवीन टीम आणि अनुमामी जे 2000 वर्षानंतर, आता 22 म्हणजे 20 वर्षांनंतर त्यांनी ती भूमिका तितक्या शिताफीने एका तालमीमध्ये केली. एकही वाक्य चुकलं नाही त्यांचं, एकही वाक्य चुकलं. तर असे हे प्रयोग चालू होते. तर तुमच्या मनामध्ये हे चालू असताना स्वातंत्र्याची यशोगाथेच्या ज्या तालमी चालू होत्या, प्रयोग चालू होत्या, ते मुलं माझ्याशी वेगवेगळ्या विषयांशी बोलायचे, वेगवेगळ्या साहित्याबद्दल बोलायचे, लेखकांबद्दल बोलायचे. त्यांना पु ल वपू तर माहिती होतेच, पण त्यांना चिंच खानोलकर माहिती होते, त्यांना GA माहिती होते, GAंचं हे पुस्तक वाचलं का. आणि हे बोलताना ते त्यांच्या मनामध्ये एक खंत असायची, ते बोलून दाखवायचे की सर आम्हाला अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर काही वाचायला मिळत नाही, आमच्यासाठी ब्रेलमध्ये काहीतरी सुरू करा. त्यांची इच्छा होती म्हणून मी नाटक बसवलं. सर आता आमची इच्छा आहे ब्रेलमध्ये काहीतरी सुरू करा. म्हणून त्यांच्या इच्छेसाठी 1998 साली स्पर्शगंध हा ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक आपण काढला. म्हणजे दिवाळी अंकांची एवढी मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 1998 सालापर्यंत एकही ब्रेल दिवाळी अंक निघालेला नव्हता. त्याची सुरुवात आपण तेव्हा केली. त्याचे 3 वर्ष आपण अंक काढत होतो. पु ल देशपांडे ज्या वर्षी गेले त्या वर्षीचा विशेष अंक आपण पु ल देशपांडे विशेष अंक काढला, आणि तो खूप गाजला. आणि मग ह्या अंध लोकांची मागणी यायला लागली की आम्हाला वर्षातनं 1 दिवाळी अंक वाचून समाधान होत नाही, सर तुम्ही काहीतरी नियमित सुरू करा. आता नियमित काहीतरी सुरू करायचं असेल तर स्वतःची ब्रेल यंत्रणा पाहिजे होती. मग ब्रेल यंत्रणा जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी पैसे लागणार होते. 2000 ते 2007 अशी 7 वर्ष लागली मला स्वतःचे 4.25 लाख रुपये उभे करण्यासाठी. खूप काटकसर केली, खूप अतिरिक्त कामं केली, आणि 4.25 लाख रुपये जेव्हा उभे झाले तेव्हा मी स्वतःची ब्रेल यंत्रणा स्वीडनहून मागवली, आणि अंधेरीला स्वतःची छोटी ब्रेल प्रेस सुरू केली. RNI कडून कुठलेही वृत्तपत्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. ती घेऊन 15 फेब्रुवारी 2008 पासून भारतातलं पहिलं ब्रेल लिपीतलं पाक्षिक नोंदणीकृत आपण सुरू केलं. त्याचं नाव आहे स्पर्श ज्ञान, स्पर्शापासून मिळणारं ज्ञान. आणि गेली 14 वर्ष स्पर्श ज्ञान नियमितपणे चालू आहे. माझी कुठलीही ट्रस्ट नाहीये, संस्था नाहीये, आम्ही कोणाकडून देणग्या घेत नाही. माझ्या उत्पन्नाच्या 70% रक्कम मी या कामासाठी वापरतो. आजपर्यंत एकही अंक पैसे नाहीत म्हणून झाला नाही असं झालं नाही. यंत्रणा, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चालतं असं. जेव्हा स्वतः पैसे घालून यंत्रणा उभी केली तेव्हा मी मित्रांना आवाहन केलं की मी ब्रेल यंत्रणा आणलेली आहे, आपल्याला असा अंक सुरू करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या वतीने एका संस्थेला, एका अंध व्यक्तीला
अंक भेट द्या, अंक भेट योजना सुरू केली. आम्ही 100 अंकांपासून सुरुवात केली. आता जवळ 450 अंक संपूर्ण महाराष्ट्रात जातात आणि एकही अंक पैसे नाहीत म्हणून बंद पडलेला नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 महिने परवानगी नव्हते म्हणून अंक निघाले नाहीत, पण नियमितपणे स्पर्शज्ञान चालू आहे. स्पर्शज्ञानची ख्याती ही जगभरामध्ये पोहोचली. म्हणजे कॅनडातल्या टोरंटो स्टार पासून ब्रिटन मधल्या गार्डनर पर्यंत आणि चिनी जपानी वृत्तपत्रांमध्येही स्पर्शज्ञान बद्दल छापून आलेले आहे. माझ्या मुलाखती छापून आलेल्या आहेत. तुम्ही त्या कुठेही मराठी वृत्तपत्रात वाचलेल्या नसतील. तुम्ही गुगलवर जा, सर्च मारा, तुम्हाला जगभरामधले वाचायला मिळेल. मराठीमधलं नाही मिळणार वाचायला. तर ही अशी ख्याती पोहोचत असताना संपूर्ण भारतातून मागणी आली की तुम्ही ते मराठीत का काढता, आम्हाला हिंदीत वाचायला नाहीये, हमारे लिए हिंदी में शुरू करो. आता हिंदीत सुरू करायचं असेल तर पुन्हा नवीन यंत्रणा घ्यायला पाहिजे, पुन्हा पैसे जमा करायला पाहिजे आणि ते शक्य नव्हतं. आणि ते मी पुढे ढकलत होतो. मनात इच्छा होती की सुरू करायचं, कसं सुरू करायचं कळत नव्हतं. तर काही जण म्हणाले तो मराठी बंद करतो ना, वो पैसे से हिंदी सुरू करो. म्हणलं नाही, ते माझं पहिलं बाळ आहे. मराठी माझी मातृभाषा आहे, मी ती बंद नाही करणार. मी हिंदी सुरू करेल पण मराठी नाही बंद करणार. असे 2008 ते 2011 3 वर्ष गेले ह्या सगळ्या प्रकारामध्ये, पण मार्ग काही निघत नव्हता की हिंदी सुरू करण्यासाठी. पण अचानक संधी मिळाली आणि 2011 साली CNN, IBN आणि रिलायन्स फाउंडेशनचा रिअल हिरोज हा पुरस्कार मला जाहीर झाला. आणि तो पुरस्कार घ्यायला मी ट्रायडंट हॉटेलमध्ये गेलो. तोपर्यंत त्या पुरस्काराचं स्वरूप मला माहिती नव्हतं. एवढंच माहिती होतं की सगळे सेलिब्रिटी बसलेले असतात आणि ते एक बाहुली देतात वगैरे वगैरे वगैरे. आपण मध्यमवर्गीय त्या वर्तुळात कधी आपण फिरलेलोच नाही. कार्यक्रम सुरू झाला आणि माझ्या आधी 5-6 दरवर्षी ते 24 जणांना भारतातल्या तो पुरस्कार देतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. तो गोव्यातल्या एका तरुणाला तो पुरस्कार मिळाला, तर तो घेऊन आला, माझ्या शेजारी बसला आणि मला हौस म्हणाला, स्वागत जी पता है प्राइस क्या है. म्हणलं ही बाहुली. तो नाही, इसके साथ चेक भी दिया है. मग आम्ही तिथेच तो पाकिट उघडून असं चेक पाहिला. 3,46,000 रुपयाचा चेक होता. 5 लाखाचा पुरस्कार, TDS वजा करून 3,46,000. मनामध्ये लगेच उत्तर सापडलं होतं की हिंदी सुरू करायचं, आपल्याकडे आता पैसा येणार. मग ते 2-3 नंबर झाले. माझ्यावरची फिल्म दाखवली. मग मला बोलवलं, मी गेलो. माझ्या डाव्या हाताला राजदीप सरदेसाई, मध्ये उस्ताद अमजद अली खान आणि उजव्या बाजूला नीता अंबानी आणि समोर इतक्या अंतरावर मुकेश अंबानी, आशा भोसले, असे सगळे सेलिब्रिटी असे बसलेले. आणि उस्ताद अमजद अली खानांनी तो पुरस्कार मला दिला, ती ट्रॉफी आणि फुलांचं गुच्छ. ते घेतलं मी. नजर गुच्छाने ह्याच्याकडे, पण त्यात पाकिट नव्हतं ना. धस मध्यमवर्गीय मन. आणि बहुतेक ते राजदीप सरदेसाईंना टिपलं असेल. ते मी थोडंसं असं खट्टू झालो. मला वाटलं की हे बहुतेक काही ठराविक लोकांनाच देत असतील. असू शकतं ना, पुरस्काराचं तसं स्वरूप असू शकतं. मग राजदीप हसले आणि म्हणाले नीता भाभी. मग नीता भाभी पुढे आल्या आणि त्यांनी ते पाकिट माझ्या हातात दिलं. हुश. तेवढा मोठा हुश मी आजपर्यंत आयुष्यात कधी टाकला नव्हता. आणि मग ते तोपर्यंत डोक्यात सगळं तयार होतं ना की मी मशीन घेणार, हिंदी सुरू करणार. आणि राजदीप सरदेसाई म्हणाले की स्वागत जी बोला काहीतरी, आप कहिए कुछ, क्या कहना है. मग मी सगळं सांगितलं, मराठी कसं सुरू केलं, हिंदीची कशी मागणी होती. आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये, CNN, IBNच्या कार्यक्रमामध्ये मी म्हटलं हीच वेळ आहे आणि हीच जागा आहे. समोर 150-200 कॅमेरे होते आणि सगळे सेलिब्रिटी बसले होते. मी तिथं जाहीर करून टाकलं की ह्या पैशातून मी आता ब्रेल मशीन घेणार आहे आणि मी हिंदी ब्रेल सुरू करणार आहे. प्रचंड टाळ्या झाल्या. आम्ही जाहीर करून टाकलं.
ते म्हणतात ना मुंजीमध्ये बारसं उरकणं, तसं मी ते केलं की जाहीर केलं. कार्यक्रम संपला संध्याकाळी आणि मग डिनर होतं. सगळे येऊन एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स करत होते. मी त्याच विचारांमध्ये होतो हिंदी वृत्तपत्राच्या. एक मुलगी आली धावत धावत, कॉंग्रॅच्युलेशन, आपने बहुत अच्छा किया, बहुत अच्छे कर रहे वगैरे, आणि ती गेली. तो गोव्यातला तरुण माझ्या बरोबरच होता. त्यांनी मला असं हलवलं, स्वागत जी क्या कर रहे आप? म्हणलं क्या किया? वो कौन थी मालूम है? म्हणलं कौन थी? करिश्मा थी, करिश्मा. करिश्मा आलेली सुद्धा मला कळलं नाही. असं ते सगळ्या धुंडीत असताना माझ्या पाठीवर कोणीतरी हे केलं, टॅप केलं. मी मागे वळून पाहिलं तर मुकेश अंबानी होते. ते म्हणाली आपने बहुत अच्छी बात की, आप सुचित नंदा के कॉन्टॅक्ट में रहिए. आता मी म्हणाले सुचित नंदा कोण? मी त्यांच्याकडे असं प्रश्नार्थ पाहिलं. मग ते हसले आणि म्हणाले सुचित इधर आओ. मग ते सुचित पुढे आले. त्यांनी त्यांचं कार्ड माझ्या हातात दिलं. मुकेश अंबानींनी आमची ओळख दिली आणि सांगितलं की सुचित स्वागतजी के कॉन्टॅक्ट में राहना. आणि मला सांगितलं की सुचित के कॉन्टॅक्ट में राहना. आणि ते इतरांना भेटायला निघून गेले. मी ते कार्ड वाचलं. सुचित नंदा, ॲडवायझर टू चेअरपर्सन ऑफ रिलायन्स फाउंडेशन. रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन होत्या नीता अंबानी. त्यांचे हे ॲडवायझर की कुठले प्रोजेक्ट करायचे, काय करायचे फाउंडेशन. आणि दुसऱ्या दिवशीपासून सुचित नंदांचे मला मेसेज यायला सुरुवात झाले. व्हॉट्सअप नवीन सुरू झालं होतं. मग कुठल्या जंगलात जाऊन आला, काय केलं, नवीन काय फोटो काढले. असे 4-5 महिने काहीच होत नव्हतं, नुसतेच मेसेज. आणि तोपर्यंत मी ब्रेल मशीन विकत घेतलं होतं. ब्रेल मशीन विकत घेऊन मी RNIकडे रजिस्ट्रेशनसाठी अर्जही करणार होतो. तितक्यात सुचित नंदा म्हणाले पुढच्या आठवड्यात आपल्याला बेंगलोरला जायचं आहे, तर तुमचे हे 2 दिवस मोकळे ठेवा. ते मला बेंगलोरला घेऊन गेले. बेंगलोरला ऑल इंडिया लेवलची HR पर्सोनेलची मोठी कॉन्फरन्स होती आणि तिथे सगळे व्हाईस प्रेसिडेंट ह्या लेव्हलचे 2000 जण मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रेसिडेंट्स, व्हाईस प्रेसिडेंट, मॅनेजर्स त्या कॉन्फरन्सला होते. आणि त्या कॉन्फरन्सचा शेवट माझ्या प्रकट मुलाखतीने होता आणि ती मुलाखत सुचित नंदा घेणार होते. हे सगळे प्रश्न झाले, कशी सुरुवात झाली, काय झाली, आता पुढे काय करणार आहे. तर सांगितलं की मी पुढे आता ही लवकरच हिंदी सुरू करणार आहे. ते मला म्हणाले की हे 2000 मल्टीनॅशनल कंपन्यांची लोक आहेत, यांना तुम्ही काय मागू इच्छिता? म्हणाला माझ्यासाठी काही नको आहे. तुम्ही HR मधले आहात, तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात तुमच्या कंपनीमध्ये एका तरी अंध अपंग व्यक्तीला नोकरी द्या. एका तरी. 2000 कंपन्यांमध्ये 2000 लोक नोकरीला लागू शकत होते. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला अभिमान वाटेल की त्या व्यक्तीला नोकरी दिल्याचा. आणि त्या व्यक्तींना तिथे ऑन फील्ड काय अडचणी येतील त्या आम्ही सॉल्व्ह करू. सुरुवातीला आम्ही येऊन त्यांना सांगू तिथं कसं वावरायचं, काय करायचं. तुमच्या लोकांना आम्ही सांगू की त्यांच्याशी कसं वागायचं. अशी ती कॉन्फरन्स झाली. आणि येताना सुचित नंदा म्हणाले की आता इथून पुढे 8 दिवस थांबा, तो पण हिंदीबद्दल कोणाशी बोलू नका. म्हणालो का? ते म्हणे 8 दिवसांनी कळेल. 8 दिवसांनी मला फोन आला, उद्या मीटिंगला या. रिलायन्सच्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. तिथल्या एका कॉन्फरन्स रूममध्ये 6 जण, नीता अंबानींचे 6 ॲडवायझर्स आणि मी असे आम्ही तिथे होतो. गेल्याबरोबर नीता अंबानींनी पहिला प्रश्न विचारला, स्वागत जी आपका हिंदी का क्या हुआ? मी त्यांना सांगितलं मी ब्रेल मशीन घेतलं आणि मी सुरू करतोय. तर त्यामुळे आप रुकेंगे? म्हणलं क्यों रुकना है? ते म्हणाले की क्यों ना हम मिलके करे. तुम्ही मराठीत केलंय, मराठीचा आवाका थोडा होता, तुम्ही कशा पद्धतीने चालवता हे आम्हाला माहिती आहे. हिंदीचा व्याप खूप मोठा आहे आणि तिथे पैसे कमी पडतील. तर आम्ही तुमच्या बरोबर येतो, आम्ही संपूर्ण आर्थिक बाजू सांभाळतो, तुम्ही तुमची संपादकीय बाजू सांभाळा, तुम्हाला कुठचीही अडचण येणार नाही. आणि मार्च 2012 पासून भारतातलं पहिलं हिंदी ब्रेल पाक्षिक सुरू केलं, ते रिलायन्स दृष्टी.
हे त्याचा प्रकाशन समारंभ. आज ते जगामधलं सगळ्यात जास्त छापलं जाणारं आणि वाचलं जाणारं ब्रेल पाक्षिक आहे. भारतामध्ये सर्वत्र ज्याला ज्याला हवंय त्याला ते भेट दिलं जातं, त्याला त्याची किंमत ठेवलेली नाहीये. आणि ते पाक्षिक सुरू झालं आणि माझे अनेक प्रश्न सुटले, कारण त्यांनी मला अपेक्षा नसताना MOU मध्ये मी आकडा वाचला आणि ते मला तगडं मानधन देतात. त्या मानधनामध्ये माझा सगळा खर्च भागतो, स्पर्शेंद्रियांची कामं होतात आणि मग तेव्हापासून मी पूर्ण वेळ ह्या कामासाठी व्हायला सुरुवात केली. मी माझी बाकीची सगळी कामं बंद केली, कारण वयाच्या एका ठराविक वयानंतर आपल्याकडे सगळं आलेलं असतं. घरामध्ये गाडी असते, TV असतो, वॉशिंग मशीन असतं, दोन तर घेत नसतो आपण. आपल्या गरजा कमी झालेल्या असतात, औषध पाण्याचाच काय तो खर्च असला तर असू शकतो. त्यामुळे बाकीची सगळी कामं बंद केली आणि पूर्ण वेळ अंधांचे प्रश्न, ब्रेल पाक्षिक, 2 ब्रेल पाक्षिकांचं संपादन मी दर 15 दिवसांनी करतो आणि हे करून इतर सगळे व्याप सांभाळतो. ते डोकं शांत असल्यामुळेच करू शकतो. तर असा तो प्रवास चालू होता. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये अपूर्व मेघदूतचे आम्ही प्रयोग सुरू केले. अपूर्व मेघदूत हे कालिदासाच्या जीवनावरचं नाटक आहे. कालिदासाच्या मेघदूतावर आधारित गणेश दिघे यांनी ते लिहिलेलं आहे. तर त्याचे प्रयोग आम्ही सुरू केले. त्याची झलक पाहू, तो प्रयोग खूप गाजला. तर ते पाहूयात आणि मग तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं देतो.
याचे आम्ही 22 प्रयोग केले आणि नंतर कोरोनामुळे प्रयोग थांबवावे लागले. पण ह्या प्रयोगांचं एक वैशिष्ट्य, यातल्या 19 अंध कलाकारांपैकी जो 11 कलाकार बँकेची रीतसर परीक्षा, IBPS परीक्षा देऊन बँकेमध्ये नोकरी करत होते आणि नोकरी सांभाळून तालमींना वादळ वारा ऊन पाऊस सगळं सांभाळून ते नियमितपणे तालमींना येत होते. ह्या प्रयोगाचा आणखीन एक वैशिष्ट्य आहे की अंध म्हणजे मागणारे असा एक जो दृष्टिकोन होता तो ह्या प्रयोगाने बदलला. याचे सुरुवातीचे 3-4 प्रयोग सोडले असता उरलेले सगळे 18 प्रयोग आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या सामाजिक संस्थांच्या मदतीकरता केले. प्रयोगाचा खर्च वजा जाता मिळालेलं सगळं उत्पन्न त्या संस्थांना दिलं. त्यामध्ये आमच्या निर्मात्या रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांचा फार मोठा हातभार आहे हा निर्णय घेण्यामध्ये. आणि त्या उत्पन्नातून वेगवेगळ्या संस्था उभ्या राहायला. मी एकच उदाहरण सांगतोय, 10 ते 12 मिनिटात आपण संपूया चालेल ना? तर एकच उदाहरण सांगतो. पंढरपूरचा जो प्रयोग होता, पंढरपूर सारख्या ठिकाणी कालिदासचं मेघदूताचा प्रयोग हाऊसफुल झाला होता. तिकीट नाहीत म्हणून लोक प्रयोग झाले परत गेले. तिथल्या लायनेस क्लबनी ह्याचा प्रयोग ठेवला होता आणि त्या प्रयोगातून खर्च वजा जाता जे उत्पन्न मिळालं त्या उत्पन्नातून तिथल्या लायनेस क्लबने तिथे 32 कुष्ठरोगी कुटुंबांची एक वसाहत आहे. त्या वसाहतीमध्ये त्यांनी त्या उत्पन्नातून काही शिलाई मशीन, काही फॉल पिको मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन त्यांना घेऊन दिले. आणि नुसतेच मशीन्स घेऊन दिले नाही तर त्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या आणि इतर काही शाळांचे 3-3 वर्षांचं गणवेशाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळवून दिलं. 32 कुटुंब एका प्रयोगातून उभे राहिले स्वावलंबनात. अशी खूप उदाहरणं आहेत. ते प्रयोग चालू होते. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे नाटक कसं उभं केलं जातं. नाटक बसवलं जातं हा शब्दप्रयोग मी वापरत नाही, कारण आम्हाला नाटक उभं करायचं असतं, बसवायचं नसतं. तर आम्ही नाटक कसं उभं करतो त्याचे प्रॅक्टिसचे काही प्रसंग तुम्हाला दाखवतो. की आपल्याकडे नाटक दिग्दर्शित करण्याच्या साधारणपणे दोन सर्वमान्य पद्धती आहेत. दोन सर्वमान्य पद्धती आहेत. काही दिग्दर्शक स्वतः सगळं करून दाखवतात आणि इतर कलाकारांनी त्यांचं पाहून तशी कॉपी करायची अशी ती पद्धत असते. किंवा विजया मेहतांसारखे जे मुरलेले दिग्दर्शक आहेत ते जागच्या खुर्चीवरून हलत नाहीत. त्या संहिता दिल्यानंतर कलाकारांकडून त्या काढून घेतात, कारण त्यांच्याकडे सगळे तयारीचे कलावंत असतात. हे सगळे कलावंत पहिल्यांदाच नाटकात काम करत होते. त्यांनी कोणी रंगमंच पाहिलेला नव्हता आणि कोणी नव्हतं. तर मी त्यांना करून दाखवण्याचा प्रश्न नव्हता. तर मी माझी स्वतःची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली निर्माण केली. ह्या दोन्हीतून त्यांना प्रत्येक गोष्ट स्पर्शाने समजावून सांगायची, त्यांना प्रत्येक भावना समजावून सांगायच्या आणि त्यांच्याकडून त्या काढून घ्यायच्या आणि त्यातून हे नाटक उभं राहतं. प्रॅक्टिस. प्रत्येक गोष्ट स्पर्शाने हात कसा असावा वगैरे सांगावं लागतं. हाताची उंजळ कशी असावी हे सांगण्यासाठी माझ्या हाताची उंजळ करून त्यांना मान कशी असावी, हात कुठे असावा, पोश्चर कसं असावं, ही वृद्धाची भूमिका करताना हे डान्स बसवण्याचं. आमच्याकडे कोरिओग्राफर नसतो, डान्स आम्हीच बसवतो. हे भावना समजावून घेऊन इमोशन्स काढून घ्यायच्या. मान कुठे असेल, समोरचा कलाकार कुठे असेल, कुठे मान हवे, हात कुठे असावा, हे नृत्य बसवतानाच आहे.
प्रत्येक कलाकाराला त्याच्या हालचाली समजावून देऊन मागाचा जो डान्स होता तुझं मीना मीना ते बसवताना वृद्धाची भूमिका करताना हाताचा तळवा कसा असावा, बोटं कशी असावी, इतक्या बारकाईने पाहिलं जातं आणि खूप हसत खेळत आमच्या तालमी चालायच्या. ही ढोलकी कशी वाजवावी याचं आणि प्रत्येक प्रयोगाच्या आधी आजचा रंगमंच कसा आहे हे त्यांना समजावून सांगावं लागतं की आज विंगा किती आहेत, आज स्टेजची लांबी रुंदी किती आहेत हे सांगण्याकरता अर्धा तास आम्हाला लागतो आणि मग त्या दिवशीचा त्या रंगमंचावरचा ते प्रयोग करतात. ते पावलं मोजून चालत नाहीत, कारण पावलं मोजत बसली तर मनात पावलं बोलणार कधी, वाक्यांचा विचार कधी करणार. पावलं मोजत नाहीत, त्यांना वेगवेगळ्या रंगसूचना दिलेल्या असतात. काही टिप्स आहेत, समोरच्या कलाकारांकडून काही नकळत खुणा येत असतात आणि ऐकणं, लक्षवेध, सगळ्या क्षमतांचा त्यांचा पूर्ण वापर ह्या नाटक उभं करण्यामध्ये केलेला असतो. प्रत्येक स्पर्शाचं, लाईट्स त्वचेला कळतो, लाईटची तीव्रता कळते, त्यामुळे ते कधीही स्पॉट चुकत नाहीत, कधीही स्पॉट चुकत नाहीत. स्पॉटचा सेंटर सुद्धा कळतो की त्याची तीव्रता कळते चेहऱ्याला, मग ते बरोबर त्या स्पॉटमध्ये आलेलो आहोत. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन नाटक उभं केलं जातं. आता एकच छोटा प्रसंग कसा बसवला जातो आणि त्याच्यासाठी कलाकार किती मेहनत घेतात त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे. एका गाण्यातील एक ऍक्शन फक्त बसवायची, ती बसवण्यासाठी मांडीवर थाप मारून घोषणा द्यायची. सवलती नाही, जसं पाहिजे आणि तसं येईपर्यंत कलाकार मेहनत घेत होते आणि मी खाण्याची ही चुला खाण्याचा अँगलही तसाच पाहिजे. एक एक ऍक्शन बसवत संपूर्ण 2.25 नाटक तासांचं नाटक उभं केलं जातं. अशी ही मेहनत असते ह्या कलाकारांची आणि याची. आणि त्यातून मग 2000 साली जे 3 पैशाचा तमाशा बंद पडलं होतं ते सुरू करण्याची इच्छा होती. मग आम्ही ते परत सुरू केलं. तेव्हा माझ्या तब्येतीचे काही प्रश्न निर्माण झाले, तर माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि मला हॉस्पिटलमध्ये मी असतानाच निर्णय घेतला होता की पुलंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, आपण 3 पैशाचा तमाशा परत करूयात. निर्मात्यांशी बोललो, त्याही तयार झाल्या आणि मी हॉस्पिटलमध्ये असतानाच परत पुस्तक मागून घेतलं, परत सगळी तयारी सुरू केली
आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याबरोबर महिन्याभरात तालमी सुरू केल्या. तेव्हा माझ्या हार्टचा पंपिंग रेट 20% होता. मी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभं राहू शकत नव्हतो. अजूनही माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला हे असेल हे आहे ते. पण त्या स्थितीत आम्ही पुन्हा ते नाटक बसवलं, त्याचे प्रयोग सुरू केले आणि मोबिलिटी वर्कशॉप्स सुरू केले. त्याच्यानंतर मी 28 मोबिलिटी वर्कशॉप्स घेतल्या. तिथे 2-2 दिवस पूर्ण उभं राहावं लागतं. तर त्या 3 पैसे तमाशाचं एक पाहूयात आणि कार्यशाळेची झलक आणि मग थांबूयात. पैशाचा तमाशा आहो अन्नाय आपल्या भेटीला, इकडून तिकडून करून गोळा, हो इकडून तिकडून करून गोळा, हो नटनटी धरून भेटीला, अन्नाय आपल्या अन आपल्या ही भेटीला. हे तू पैशाचा तमाशा. रस्त्यात MBBS डॉक्टर भेटला तर जीप काढून दाखवतोस काय तपासा म्हणून. आज या ठिकाणी माझा करंजी काहीतरी वेगळा शब्द आहे. हे म्हणतो लग्नाला पोरगी परिस्थितीला काय म्हणतात? नवरी. नवरी नाही, कृष्ण रुक्मिणीचं प्रेम कसं होतं आमच्यासारखं. थांबा थोडं बघा आता दिसेल माझा इंगा. मग मात्र सुशल होतो. कोण होती हो ही रंगा? शेवटी मुक्काम गाठला. थँक्यू. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? बोल ना, तुझं एक अप्पर राहणं फार भयंकर आहे. बोल ना. माझं नाव बालन. तुझं नाव बालन, माझं नाव बालन. तरी कसं झालं चांगल्या लोकांच्या वस्तीत यायला? पैसे तमाशा 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 तमाशा. बरं झालं आज ही काळी साडी नेसून आले. दुःखाला काळा रंग कसा मॅचिंग दिसतो नाही? अरे पुन्हा विजा चौका. पैशाचा तमाशा, पैशाचा तमाशा, पैशाचा तमाशा, पैशाचा तमाशा. हे असे प्रयोग मोबिलिटी वर्कशॉपचे काही शॉर्ट्स दाखवतो. हे एक 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 दाखवतो. हे वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या मोबिलिटी वर्कशॉप्स आहेत. यामध्ये त्यांना पांढऱ्या काठीपासून शास्त्रोक्त पद्धतीने मंगेश पांढरी काठी घेऊन कसं चालायचं ते शिकवलं जातं. वेगवेगळे पदार्थ कसे ओळखायचे ते शिकवले जातं. आणि भाजीपाला कसा ओळखायचा, रोजचे व्यायाम करायला त्यांना शिकवलं जातं. कारण काही कालांतराने जर स्नायू वापरले नाही तर त्यामध्ये एक स्टिफनेस येतो. त्या सगळ्या गोष्टी काठीमुळे
जमिनीचा पोत कसा कळतो हे शिकवलं जातं, फरशी, खडबडीत भाग. आणि मग त्यांना प्रत्यक्ष रस्त्यावरचं ट्रेनिंग दिलं जातं, काठी घेऊन तुम्ही एकटं कसं चालायचं. काही जणांना मी त्यांच्या घरी जाऊन प्रशिक्षण दिलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये 7 ज्येष्ठ नागरिकांना की ज्यांचं दृष्टी लॉकडाऊनच्या काळामध्ये गेली, तर त्यांना त्या 7 जणांना मी त्यांच्या घरी जाऊन रोजचे दैनंदिन व्यवहार कसे करायचे, जे खूप साधे साधे प्रश्न निर्माण होतं. ते संपूर्ण कुटुंब हललेलं असतं. मग घरात कोणी नसेल तर प्यायला पाणी कोणी नसतं, मग पाणी कसं घ्यायचं, चहा कसा करायचा, टूथब्रशवर टूथपेस्ट कशी घ्यायची, इथपर्यंतचं प्रशिक्षण मी माझ्या त्या सगळ्या अनुभवातून मी जी उत्तरं शोधली होती त्यातून ही शिक्षण पद्धती तयार केली आणि ते प्रशिक्षण सध्या देत असतो. आपण थांबूयात. थांबण्यापूर्वी एकच गोष्ट आहे, मी लिहिलेलं एक गाणं आहे, ते गाणं तुम्ही ऐका. ते माझ्या जीवनाचं सूत्र आहे, जे मी त्या सूत्राप्रमाणे जगतो. तुम्ही ते गाणं डोळे मिटून ऐका सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर माझा व्हॉट्सअप क्रमांक इथे दाखवतो मी. तुम्ही कधीही कोणीही संपर्क साधू शकता. तुमचे या कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय मला नक्की कळवा. तर आपण गाणं ऐकूयात. कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे, जीवनाच्या वाटेवरी सुख पेरित जावे. कोणीतरी कोणासाठी नित्य गीत गावे, त्या गीतांच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे. कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य गुंफावे, त्या हास्याच्या मोहराने आसमंत भारावे. कोणीतरी कोणासाठी, कोणीतरी कोणासाठी, कोणीतरी कोणासाठी, कोणीतरी कोणासाठी. मला इथे येऊन तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल अमर हिंद मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आणि चतुर्थी असूनही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि लवकर पुन्हा भेटू. बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत, त्या दुसऱ्या भागात कधीतरी बोलूयात. आणि मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच अभिप्राय कळवा. पुन्हा भेटूयात. काय बोलणार, बोलण्यासाठी शब्दच नाहीत. मी एकाच वाक्यात म्हणेन, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळत. व्याख्यानमाला दिवसेंदिवस रंगत चालली आहे. आणि खरंच स्वागत सर इतके शांत, संयमी, आणि त्यांच्यातला एक महत्त्वाचा गुण जो मला आढळला तो आहे की दिग्दर्शक कसा असावा. तर 2 दिवसापूर्वी ते येऊन गेले अनघाच्या प्रोग्रामला. त्यावेळेला त्यांनी व्यवस्था बघितली काय आहे. आज सुद्धा आले, त्यांनी ती व्यवस्था बघितली. म्हणजे हा जो नेमकेपणा त्यांच्यामध्ये आहे, त्या नेमकेपणामुळेच हे दृष्टिबाधित एवढे जे आहेत त्यांचं नाटकं ते उभं करू शकतात. आज आमच्या इथे
आम्ही राज्यनाट्य स्पर्धेसाठी ज्यावेळेला नाटक बसवतो त्यावेळेला आमची डोळस मुलं असतात. नाटक बसवणं किती कठीण आहे आम्ही अनुभवतो, त्याच्यासाठी येणारा खर्च आम्ही अनुभवतो. पण मला वाटतं अशी थोर माणसं आपल्या देशात आहेत, त्यांना कधीही कमी पडत नाही, त्यांना देव भरभरून देत असतो. आणि असंच आज घडलंय हे सांगायचं कारण की ते जे स्वयंसिद्ध कार्यशाळा घेतात त्याच्यासाठी आज आपल्या प्रेक्षकातील मृदुल बांदेकर, प्लीज कृपया त्यांनी उभं राहावं, त्यांनी 10,000 रुपये ती कार्यशाळा आपल्या मंडळामध्ये व्हावी यासाठी त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. त्यांचेही आभार आणि स्वागत सर. नक्कीच ही कार्यशाळा आपल्या मंडळामध्ये होईल, सगळ्यांना सांगण्यात येईल. प्लीज मृदुल भांडेकर यांनी उभं राहावं. सर्वांनी मला असं वाटतं की आपण उभं राहून स्वागत सरांना आपण त्यांचं अभिवादन करावं. त्यांना शेवटचं बोलते. व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी कोणीतरी त्यांना विचारलं की व्याख्यानमाला रंगत चालली आहे, तुमचं व्याख्यान कसं होईल. हे व्याख्याते आहेत पण त्याहीपेक्षा ते कार्यकर्ते आहेत. आधी केले मग सांगितले आणि म्हणून व्याख्यान हे वाटलंच नाही, तो संवाद होता. आणि त्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे आभार मानते आणि आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे आभार मानते. तुम्ही सर्वजण आज ज्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तसंच उद्याही या, परवाही या. आणि त्यांनी त्या प्रेक्षकांना उत्तर जे दिलं होतं की माझं व्याख्यान चांगलं होईल की नाही माहीत नाही पण ते वेगळं असेल आणि ते त्यांनी सिद्ध केलंय, तेव्हा पुनश्च सगळ्यांचे आभार मानते. प्राची गुर्जर यांचे आभार मानते. मनीषा कोरडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मनीषाताई प्लीज सगळ्यांना आपण पुढे यावं, म्हणजे कळेल की त्या अनेक सिनेमांच्या त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत, त्या लेखिका आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एकमेव मराठी लेखिका आहेत. कृपया आपण स्टेजवर यावं, त्यांचं देखील आपण आज या निमित्ताने अभिनंदन करूया. आणि स्वागत सरांना ज्यावेळेला बोलवायचं ठरवलं, आम्ही गेल्या वर्षी बोलवणार होतो तेव्हा प्राचीताई म्हणाल्या त्यांना ऑनलाईन नाही ऑफलाईनच बोलव, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. खरंच तसंच घडलंय. आज आम्ही खरोखर दिग्मूढ झालेलो आहोत. धन्यवाद.